या पद्धतीने बघा झेंडूच्या फुलापासून आणि आंब्याच्या पानापासून आपण छान असं फ्रेश तोरण बनवणार आहोत. एवढं सुंदर दिसतं. आता इथे बघा आंब्याची पानं घेतलेले आणि आंब्याची पानं आपल्याला फ्रेश घ्यायचे, म्हणजे सुकलेले वगैरे नाही घ्यायचे, म्हणजे आपलं जे तोरण आहे ना दरवाजाचं ते भरपूर दिवस छान दिसतं, फ्रेश दिसतं आणि टिकतं पण. आता आंब्याची पानं आणल्यानंतर स्वच्छ असे धुवून घ्यायचे, मोठे मोठे पानं घ्यायचे, म्हणजे तोरण पण छान दिसतं. 2 पानं ह्या पद्धतीने ठेवून घेतले, तिसरं पण पान ह्या पद्धतीने असं ठेवायचं आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आता इथे मध्यभागी ना स्टापनरची पिन मारून घ्यायची, अशी एकदम सेंटरला मध्यभागी. आता तुमच्याकडे नसेल स्टापनर तर मग तुम्ही ना सुई धाग्यानं इथे मध्यभागी ना 1-2 टाका मारून घ्यायचा आणि पॅक करून घ्यायचं. हे बघा, एक साईडला आहे ना देठाचा भाग आला पाहिजे आणि एक साईडला पुढचा भाग आला पाहिजे पानांचं. हे पद्धतीने लावून घ्यायचे सारखेच अंतरावरती. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे आहे ना सुई आणि धागा आहे ना, हे बघा धागा ओवून घेतलेला आहे, डबल करून खालच्या साईडला गाठ मारून घ्यायची आणि धाग्याला. त्याच्यानंतर इथे बघा फुल घ्यायचं. फुल पण आपल्याला झेंडूचं फ्रेश घ्यायचं आणि मोठे फुलं घेतले तर अजूनच छान. आता हे बघा इथे असं झेंडूचं फुल पहिले सुईमध्ये ओवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मध्यभागी पण आपल्याला सुई अशी ओवून घ्यायची, पानांच्या खाली काढून घ्यायची आणि हे बघा या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर परत खालून पण आपल्याला फुलाकडे सुई काढून घ्यायची, म्हणजे असं 2-3 टाके आपल्याला मारून घ्यायचे. आता इथे बघा वरती काढली, परत एकदा आहे ना खाली काढून घेते खालच्या साईडला. आणि आपल्याला आहे ना खालच्या साईडला काढल्यानंतर आहे ना तिथे ना थोडासा दोरा ठेवायचा आणि कैचीने कट करून घ्यायचा, हे बघा. आणि त्याच्यानंतर मग तिथे ना त्या दोऱ्याला आहे ना 2-3 गाठी मारून घ्यायच्या, म्हणजे आपले पानं किंवा मग फूल आहे ना निसटणार नाही किंवा मग ते सुटून पडणार नाही. ह्या पद्धतीने बघू शकता सगळे असेच बनवून घ्यायचे. भरपूर बनवा तुम्ही, तुम्हाला मी 2-3 बनवून दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आहे ना हा पुढचा थोडासा आहे ना कडेचा भाग आहे ना सारख्याच अंतराने कट करून घ्यायचा, हे बघा. आणि ह्या पद्धतीने बघा. आणि त्याच्यानंतर मग सगळे असे बनवून घ्यायचे. हे बघा सुंदर दिसतं, एकदम फ्रेश पण पानं आहे आणि फुलं पण फ्रेश आहे. आता त्याच्यानंतर आहे ना बनवून झाल्यानंतर कसं लावायचं ते पण सांगते. हे बघा, चला असे बनवलेले आहे. आता इथे ना मी त्याला आहे ना पानाला पाठीमागच्या बाजूने आहे ना थोडीशी इथे चिगटपट्टी लावून घ्यायची. ते चिगट असतं वरच्या साईडला, ते काढून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही दरवाजाला असे लावून घ्या किंवा उभी पण लावून घ्या. आहे का नाही सुंदर असं फ्रेश आपल्या दरवाजाचं तोरण? नक्की करून बघा.